म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीभ आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती सोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्येमध्ये मी राणी गुणाजी तुमचं स्वागत करते. आपण आलो आहोत गोरेगावला. आज आपण सगळे नॉनव्हेज पदार्थ बघणार आहोत. त्यामुळे आपले जे नॉन व्हेजिटेरियन प्रेक्षक आहेत त्यांच्या सॉलिड चंगळ आहे आणि वेदरही मस्त आहे आजकाल. तर या वेदरमध्ये सारखे सारखे खावेसे वाटतील असे हे पदार्थ आहेत. तर हे पदार्थ कुठचे आहेत आणि कुठची सुगरण मैत्रीण ते शिकवते ते बघूया. ही आपली सुगरण मैत्रीण आहे प्राची काशीकर. आहे प्राची, डॉक्टर प्राची. डॉक्टर प्राची, तर तुम्ही कशाच्या डॉक्टर आहात? मी होमिओपॅथिक डॉक्टर आहे. होमिओपॅथिक. ओके. 20 वर्षापासून मी प्रॅक्टिस करते. क्या बात आहे. बाकी काय करता आपण? बाकी मी माझी प्रॅक्टिस सकाळ संध्याकाळी तर आहेच. त्याचबरोबर आम्ही दिशा म्हणून महिलांसाठी एक व्यावसायिक मंच स्थापन केलाय आमच्या 4 मैत्रिणींनी मिळून. त्यात आम्ही महिलांना व्यवसाय मार्गदर्शन आणि शिबिर असे 2 गोष्टी आम्ही करतो. तर आत्ताच आमच्या संस्थेला 1 वर्ष पूर्ण झालं आहे. क्या बात आहे. पण मग या म्हणजे तुमचं करिअर सांभाळून घर सांभाळून ह्याच्याकडे वळलात कशात? खरं सांगायचं तर माझ्या सासरी सगळ्यांना समाजसेवेची आवड. म्हणजे सासरे तर मोठं ऑपरेशन आता त्यांचं झालं पण तरीसुद्धा तितक्याच उत्साहाने ते अजूनही समाजाचं काम करतात. सासूबाईचाही त्यांना सपोर्ट असतोच आणि माझ्या ज्या चुलत सासूबाई आहेत त्यासुद्धा आनंदवनाचं करतात. बाबा आमटेंकडे आणि त्या आनंदवनात ट्रिपसुद्धा घेऊन जातात. तर ह्यांचा सगळ्यांचाच ह्या सगळ्या गोष्टीसाठी पाठिंबा आहे आणि मिस्टरांचा तर आहेच कारण त्यांच्या सपोर्टशिवाय हे शक्यच नाही. पण आता आपण आपली खवय्येगिरी करायची आहे आणि तुमचे पदार्थ शिकून घ्यायचे पांचाळ पद्धतीचे. तर ते आता शिकूया. पहिला काय बनवतोय आपण? पहिला आपण बोंबलाची भाजी. बोंबलाची भाजी. हां. ओके. त्याला आम्ही बोंबलाचं पोपट असा जो शब्द आहे पारंपरिक सोपानी. आणि दुसरा आहे बोंबलाचं उमरोळं म्हणजे बोंबलाचा शिरा सुद्धा आपण म्हणू शकतो आणि शेवळ्याची आमटी खिमा घालून. असे ते 3 प्रकार आहेत. जबरदस्त आहेत. सुरुवात आपण भाजीपासनं पोपट पोपटपासून सुरुवात करूया. तर साहित्य लिहून घ्या. कापलेले बोंबील, चिरलेला कांदा, नारळ, बटाट्याचे काप, कच्च्या केळ्याचे काप, तेल, कोथिंबीर, हळद, 5 मसाला, लसूण, कोथिंबीर, मिरचीचं वाटण आणि मीठ. तर साहित्य झालेलं आहे. आणि आधी काय तेल घेतलं बऱ्यापैकी घेतलंय आपण. हो. काय पाहिजे आधी? कांदा घालूया. आणि जबरदस्त नाव आहे. कुठून शोधून काढलं? नाही पूर्वीपासून म्हणजे माझ्या सासूबाईंकडनं सुद्धा मी हे ऐकलंय. हेच नाव आहे आणि काचं कारण त्यांनाही नाही माहिती. आत्ताच आहे पण. ह्याच्यावर झाकण ठेवूया. ओके. मंद करते. त्याच्यानंतर आधी काय घालायचं मग? आलं लसणाचं वाटण. काय काय ह्याच्यामध्ये? आलं लसूण आणि आलं नाहीये. लसूण, मिरची आणि कोथिंबीर. लसूण, मिरची, कोथिंबीर. ओके. अर्धा चमचा हळद. थोडी अजून घातली. 2 चमचे 5 मसाला. काय मसाला? 5 मसाला. हा म्हणजे सुद्धा आमचा पांचाळ लोकांचा अगदी फेमस आहे. म्हणजे मस्त आहे. ह्या मसाल्यामध्ये मिरची, बेगडी मिरची, धणे, जिरं, राई आणि थोडासा मी गहू, मुठभर गहू आणि मुठभर चण्याची डाळ असते. त्याच्यामुळे थोडासा घट्टपणा येतो भाजीला. पण मग चव पण बदलते का गव्हामुळे? नाही, चव नाही बदलत. चव नाही बदलत. पाणी ना. बटाटा आणि केळं मी कधीच ऐकलं नाही नॉनव्हेजमध्ये केळं.
नाही पण तेच तर खरं आहे ना कॉम्बिनेशन. मुलं अशी नाही तर भाज्या खात नाहीत ना, या निमित्तानं त्यांना दोन्ही जातो. पण अजूनही काही घालू शकतो आपण, जसं केळं घातलंय तसं घालू शकतो आपण, दुधी घालू शकतो. दुधी. हां. अच्छा. पण केळ्याची चव थोडीशी कच्चं केळं. कच्चं केळं त्याच्यात चपट्या करून आणि बटाटा सुद्धा लगेचच घालून घेऊया. बोंबील लगेच शिजतात त्याच्यामुळे हेच आधी घालायचं. हां, हे आधी शिजवून घ्यायचं. आपण मंद आचेवर परत वाफ काढू. हां वाफ करू. 1 मिनिटभर वाफ काढून घेऊ. हो, परफेक्ट. आता बोंबील घालूया सगळे. हां सगळं. बोंबील तुम्ही असे आडवे पण चिरलेत का फक्तच 2 तुकडे केले? फक्त 2 तुकडे केले. 2 तुकडे. आता मीठ घालूया ना. मीठ काय पण हे इतकंच घट्ट ठेवायचं. हो हो हो, त्याचीच खरी मजा आहे. म्हणजे आणि बोंबलाला पाणी सुटतं ना तेवढ्या ह्याच्यामध्ये होतं. बोंबील शिजवताना खूपच काळजीपूर्वक ते शिजवायला लागतं, कारण ते लगेच नाही तर असे तुटून पसरतात नाही सगळीकडे. आता काय खोबरं कोथिंबीर जरा एक वाफ घेऊया. परत एक वाफ, छोटीशी एक वाफ. हां, त्याला पाणी पण सुटलं. आता तुम्हाला हे टाक आधी खोबरं. नाही कसंही चालेल. कोथिंबीर की रेडी ना. झालं रेडी. ओके. तर बोंबलाचा पोपट बनवला आपण, तर त्याचं साहित्य आणि कृती घ्या. ओल्या बोंबलाचे पोपट बनवण्यासाठी लागणारं साहित्य: बोंबील, कांदा, ओलं खोबरं, बटाट्याचे तुकडे, कच्च्या केळ्याचे तुकडे, तेल, कोथिंबीर, हळद, 5 मसाला, लसूण, कोथिंबीर आणि मिरचीचं वाटण आणि मीठ. कृती: धने, जिरे, राई, गहू, चणा डाळ आणि बेडगी मिरची भाजून 5 मसाला वाटून घ्यावा. पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये कांदा परतून घ्यावा. त्यामध्ये लसूण, कोथिंबीर, मिरचीचं वाटण, हळद, 5 मसाला, पाणी, कच्च्या केळ्याचे तुकडे, बटाट्याचे तुकडे आणि बोंबील घालून मिश्रण वाफवून घ्यावं. त्यामध्ये ओलं खोबरं, मीठ आणि कोथिंबीर घालून भाजी वाफवून घ्यावी. ही रेसिपी तर झाली, पण अजून एक खास नॉनव्हेज आपण पदार्थ बनवतोय ना. हो, बोंबलाचंच आहे. हा, बोंबलाचं काय नाव काय त्याचं? बोंबलाचं उमरोळं म्हणतात त्याला, किंवा बोंबलाचा शिरा. बोंबलाचं गोड बिगड आहे की काय? नाही नाही, तिखटच आहे. बरोबर नाही बाबा. तर तिखट शिरा जो आपण करणार बोंबलाचा, त्याचं नाव आहे उमरोळं. उमरोळं. आणि ही पांचाळ लोकांची खासियत आहे. हो हो, आमची खासियत आहे ही. म्हणजे ह्या तिन्ही डिश म्हणजे पांचाळची. ओके. तर एक विश्रांती घेऊया क्षणभर आणि मग शिकूया. आम्ही सारे खवय्ये, आम्ही सारे खवय्ये. विश्रांती झाली आणि विश्रांतीमध्ये मस्त गरमागरम भाकऱ्या केल्या होत्या त्याच्याबरोबर. ते हो, भाकरीवर, तांदळाच्या भाकरीबरोबर ते छानच लागते ती डिश. हो ना, मस्त. आणि हे कशाबरोबर खायचं? हे पण नाही, हे असंच खायचं, म्हणजे त्याला काही कॉम्बिनेशन नाहीये. कसंही खाऊ शकतो. नुसतं खाऊ. ओके. तर उमरोळं आपण करतोय, पांचाळ लोकांची खासियत, आणि बोंबलाचाच आहे तो पण पदार्थ. तर साहित्य लिहून घ्या. कापलेले बोंबील, तांदळाची कणी, कांदा, नारळ, कोथिंबीर, हळद, लसूण, मिरची आणि कोथिंबीरचं वाटण, 5 मसाला, तेल आणि मीठ. आपण जे साहित्य बघितलं तर त्याचे आपण आता 2 भाग केलेले आहेत, आणि बोंबील आपण काढून घेतलेले, ज्याला मॅरिनेशन. बोंबील ते पण मध्ये कापलेले, जस्ट तुकडे. जस्ट तुकडे. हे काय काय वाटण आहे? लसूण आहे, मिरची आणि कोथिंबीर. लसूण, मिरची, कोथिंबीर. हळद अर्धा चमचा. सेपरेट मग आपण तिखट नाही घालायचं ना? ह्याच्यात आहेच तिखट. हो, याच्यात तिखट आहे. प्लस मिरची पण घेतली. हो, मिरची आहे. मीठ. बोंबल्याला आपण मसाला लावून घेतलेला आहे. आणि आता हे तुम्ही काय जे म्हणाल होतात, कांदा. आता मला एक आधी सांगा की हे कणी कशी केलीत तुम्ही? साधी तांदळाची जी कणी मिळते ना, ती धुवून थोडी वाळवली आहे मी, आणि त्याला भाजून घेतले, म्हणजे खमंग होते ही डिश. म्हणजे आता काय करायचं? कांदा घेऊया आधी. 2 मोठे कांदे घेतले. अच्छा. आणि अर्धा वाटी नारळाचं खोबरं. मग ह्याच्यात वाटण काहीच नाही आहे, डायरेक्ट. कोथिंबीर. हां. हळद. हळद. मसाला.
मसाला 2 चमचे, मीठ आणि हे सगळं कुस्करून घ्यायचं असं. कोशिंबीर झाली आपली ना, कांद्याची कोशिंबीर. तेल थोडं ह्याच्यात घालायचं. त्याच्यानंतर ही जी कणी आहे ती पूर्ण ह्याच्यात. हो हो ह्याच्यातच. आता हे जे आपण बोंबील आहे मसाला लावलेला ते सुद्धा यात ऍड करायचे. आई ग, सॉलिड आहे. आपण जे सगळं एकत्र केलेलं आहे, तांदूळाची कणी, कांदा, खोबरं, मसाला लावलेला बोंबील, ते हे मिश्रण. आणि आता तेल नाहीच आहे, मगाशी मी बोलले सॉरी म्हणून नाही, या रेसिपीला थोडंच तेल म्हणजे. अच्छा ओके ठीक आहे. तर आता हे आपण आणि ह्याच्यात थोडंसंच पाणी घालायचं, जास्त पाणी नाही घालायचं. कणी आहे म्हणजे शिजेल हां, आणि भाजून घेतली ना आपण ती, आणि बोंबलाला आणि कांद्याला तसं पाणी सुटतं. हा, हे आपला उपमा वगैरे आपण करतो ना साधा, तसं हे लोक तांदळाचा उपमा आहे हा, आणि त्याच्यात बोंबील घातलेत. मला ते नॉन व्हेजिटेरियन लोकांचं नेहमी तेच कौतुक वाटतं की ते कशातही मासे घालून खाऊ शकतो. तर हे उमरोळं करण्यासाठी आम्ही काय काय साहित्य घेतलं होतं, प्रोसिजर काय काय केली होती, हे सगळं नीट एकदा लिहून घ्या. बोंबलाचं उमरोळं बनवण्यासाठी लागणारं साहित्य: बोंबील, तांदळाची भाजलेली कणी, कांदा, ओलं खोबरं, कोथिंबीर, हळद, कोथिंबीर, लसूण आणि मिरचीची पेस्ट, 5 मसाला, तेल आणि मीठ. कृती: भिजवलेल्या तांदळाच्या कण्या वाळवून त्या भाजून घ्याव्यात. एका बाउलमध्ये बोंबील घेऊन मिरची, लसूण, कोथिंबीर पेस्ट, हळद, 5 मसाला आणि मीठ घालून बोंबील मॅरिनेट करून घ्यावेत. दुसऱ्या बाउलमध्ये बारीक चिरलेला कांदा, ओलं खोबरं, कोथिंबीर, हळद, 5 मसाला आणि मीठ घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. त्यामध्ये तेल, भाजलेल्या तांदळाच्या कण्या आणि मॅरिनेट केलेले बोंबील घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. एका पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये हे मिश्रण घालावं. थोडंसं पाणी घालून उमरोळं वाफवून घ्यावं. उमरोळं रेडी झालेलं आहे आणि हे असं गरमागरम या वेदरमध्ये खायला मजा येईल ना. तर हे रेडी झालं आणि ह्याच्यानंतर आणखीन एक नॉनव्हेज पदार्थ, शेवळ्याची आमटी करणार आहे, खिमा घालून. त्याच्यात आपण खिमा घालू शकतो, कोलंबी घालू शकतो. जर तुम्ही आता व्हेजिटेरियन त्याच्यामुळे तुम्ही शेंगदाणे, चणा डाळ, काजू किंवा आपले पावटे असतात ते अळूचं करतो तसंच. हां, म्हणजे तसंच साधारण. पण हे जे आहे शेवळे हे फक्त पावसाळ्यात मिळतात आणि फक्त 1 किंवा 1.5 महिना मिळतात. अगदी तेवढाच सीझन असतो तो, आणि त्या सीझनमध्येच ती भाजी मिळते. तर तुम्ही जेव्हा मार्केटमध्ये जाल तेव्हा नक्की ही भाजी शोधा. खूप वेगळी खमंग मस्त भाजी असते. तर एक ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर शेवळाचं खिमा घालून केलेली भाजी, आमटी शिकूया. ब्रेक. आम्ही सारे खवय्ये, आम्ही सारे खवय्ये. ब्रेक झाला आणि तिसरा नॉनव्हेज पदार्थ. तर मी तुम्हाला म्हटलं तसं शेवळाची आमटी करतोय आपण, खिमा घातली. हे शेवळ आहे. हां, हे शेवळं असं मिळतं. हे वरचं जे कव्हर आहे ना ते असं काढलं की आतला हा जो भाग आहे पिवळा दिसतोय एंडचा, हा वरचा, हा खूप म्हणजे त्याला खाज असते. तर तेवढा आपल्याला काढून टाकायला लागतो असा. आणि हा खालचा भाग आणि वरचं हे कव्हर सुद्धा आपण घ्यायचं ना. आणि ते हे असं चिरून घेतलं. हां, हे ते असं चिरून घेतलंय. हे काकडे म्हणतात याला. काकडे, हा, म्हणजे आवळा वगैरेच्या म्हणजे वर्गात येत असेल. तर हे ठेचून घेऊन त्यात बी असते ती काढून ते ग्राइंड करून त्याचा बी काढून टाकायची. बी काढून टाकले. अच्छा. आणि त्याचं जे आहे ते पण मग हे आवळ्यासारखंच झालंय, ठेवल्यामुळे त्याचं काळपटपणा त्याला आलाय. अच्छा, ओके. पण हे घालणं महत्वाचं आहे कारण ह्याच्यात थोडीशी खाज असते, त्यामुळे ते. मग चिंच नाही चालत? चिंच सुद्धा थोडी, चिंचेचा कोळ सुद्धा आहे, पण मग ह्याचा फ्लेवर वेगळा असतो. म्हणजे त्याचं कॉम्बिनेशन असतं. आपण बाजारात गेलो तर हे काकडे हे घेतले की शेवळं घेतलं की काकडे मिळतातच, म्हणजे ते देतातच भाजीवाले. हो, ठीक आहे. तर साहित्य नीट बघा. आपण खूप छान मस्त अशी आमटी करतोय. साहित्य: कापलेले शेवळे, उकडलेला खिमा, कापलेला कांदा, नारळाचं दूध, आलं लसणाची पेस्ट, काकड्याचा रस, हळद, 5 मसाला, गरम मसाला, तेल, गूळ, चिंचेचा कोळ आणि मीठ. साहित्य आपण बघितलं.
आणि कुकरमध्ये करायला लागते ही भाजी? हो, म्हणजे याच्याला 1-2 शिट्या घेतल्या म्हणजे पटकन होते आणि छान अच्छा. अगदी एकजीव होते मग ते. ओके. आणि आपण जो खिमा घेतलेला आहे तो मटन खिमा आहे का चिकन खिमा आहे? मटन मटण आहे आणि त्याला आलं लसूण लावून उकडून घेतलंय. म्हणजे कांदा तेलावरती आपण शेवळं, बारीक चिरलेलं शेवळं, हळद घालायची. त्याच्यात मग आलं लसणाची गोळी 1 चमचा घालू, कारण ह्याच्यात घातलंय आपण ना. खिम्यामध्ये खिम्यात घातलंय तर मसाला तुमचा मसाला. पांचाळ मसाला. हा 5 मसाला आहे हा. आणि हा गरम मसाला आहे. ओ, हा सुद्धा पांचाळचा आमचं म्हणजे वेगळा. खासियत आहे. त्याच्यामध्ये मिरची आणि दालचिनी, वेलची, लवंग वगैरे हा. असं घालून हा वेगळा असतो मसाला. थोडंसं पाणी घालूया. आणि नंतर खिमा घालून थोडंसं पाणी घालूया. आणि परत 2 शिट्या घेऊया. 2 शिट्ट्या कुकरच्या झालेल्या आहेत. 2 शिट्ट्या जोर जोरात वाजवल्या मी, त्यामुळे झाल्या आहेत पटकन. बघूया. हो, हां, पडला पाहिजे. ठेवूया. काय हवं आता? आधी परत हां, परत नारळाचं दूध, गूळ, चिंचेचा कोळ, मीठ आणि हे काकडे. हां, काकडे हां. बिया काढून मॅश करून घे. त्याचं किती प्रमाण असतं? म्हणजे आता 2 जुड्या जर आपण घेतल्या तर 4-5 काकड्यांचा रस आहे. 4-5 काकड्यांचा रस. चिंचेचा कोळ, चिंच, आंबट तिखट, गूळ चवीप्रमाणे थोडासा थोडासा. घालायचा. तुम्ही भाकरी बरोबर खाताय? कशा बरोबर खाताय? भाकरी बरोबर किंवा भाकरी. भाताबरोबर पण छान. आणि मीठ घालूया. मगाशी आपण मीठ नव्हतं घातलं? नव्हतं. अच्छा. आणि पुन्हा ते जरा नारळाचं घट्ट दूध. मग तुम्हाला जे आवडेल त्याच्याबरोबर ते खायचं. तुमच्या त्या मसाल्यामुळे ते ऑलरेडी तसं एकजीव झालेलं आहे. हो. गहू आणि डाळ असल्यामुळे. किती घालायचं? पूर्ण घाला. पूर्ण. हो. आहा, फॅन्टास्टिक. पण मग व्हेजला पण घालायचं नारळाचं दूध? हो. व्हेजला पण घालायचं व्हेजला ना? ओके. तर रेडी झालेली आहे मस्तपैकी शेवाळ्याची आमटी, खिमा घातलेली, मटन खिमा. तर साहित्य आणि कृती घ्या. खिमा घालून शेवळ्याची आमटी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: शेवळाची चिरलेली भाजी, उकडलेला मटण खिमा, बारीक चिरलेला कांदा, नारळाचं दूध, आलं लसूण पेस्ट, काकड्याची भरड, हळद, 5 मसाला, गरम मसाला, तेल, गूळ, चिंचेचा कोळ आणि मीठ. कृती: मटण खिमा आलं आणि लसूण लावून वाफेवर शिजवून घ्यावा. काकड्यातले बी काढून उर्वरित भागाची जाडसर भरड करून घ्यावी. कुकरमध्ये तेल गरम करून त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, शेवळं, हळद, आलं लसूण पेस्ट, गरम मसाला आणि 5 मसाला घालून मिश्रण परतून घ्यावं. त्यामध्ये उकडलेला खिमा, पाणी आणि मीठ घालून कुकरच्या 2 शिट्या होऊ द्याव्यात. मिश्रण शिजल्यावर त्यामध्ये काकड्याची भरड, चिंचेचा कोळ, गूळ, मीठ आणि नारळाचं दूध घालून वाफवून डिश सर्व्ह करावी. प्राची, थँक्यू सो मच. कारण तुम्ही आम्हाला खरंच हे पदार्थ मी कुठच्याही हॉटेलमध्ये कुठेच मेन्यू कार्डवरती पण वाचलेले नाही आहेत की असे असतात पदार्थ. सो आमचा आता असा बेत आहे की पांचाळचं हॉटेल सुरू करायचं. ते पण नाहीये कुठे? नाहीये, आता खरं करायला हवं. सो थँक्यू सो मच. आमच्या ZTV मराठीवरती आम्ही सारे खवय्येमध्ये तुम्ही इतके छान पदार्थ शिकवले. थँक्यू. थँक्यू. आणि तुमच्याकडे सुद्धा असे छान पदार्थ असतील, तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या ज्ञातीतले काही पदार्थ अजून पोचलेले नाही आहेत प्रेक्षकांपर्यंत, तर ते नक्की पोचवा. त्याच्यासाठी आमचा पत्ता लागेल. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @ZNetwork.com. ज्यांना असं रोज
मस्त मस्त खायला मिळतं. तर अशी ही लकी माणसं सगळी हजर झालेली आहेत. पिल्लू नाव काय? नाव काय? प्रतीक आहे. आणि तू हिरो? पार्थ. ओके. आणि आई ना? सासूबाई त्यांच्या आई. आणि अहो प्रशांत. ओके. तर आता कशाचा घास देणार आहोत ना, सगळे प्रेक्षक आमचे वाट बघत असतात की काय खायला मिळतं. त्यांचे एक्सप्रेशन्स बघत आम्ही एपिसोड संपवतो. तर तुम्ही घास द्या आणि आपण भेटूया अशाच मस्त खमंग आणि चमचमीत एपिसोडमध्ये. बाय. तुम्ही काय बनवणार आहात? पुदिन्याचे समोसे. पुदिन्याचे समोसे. आणि तुम्ही काय बनवणार आहात? मटकीच्या डाळीची खारीपुरी. मटकीच्या डाळीची खारीपुरी. आणि काजूकंद. काजूकंद. तुम्ही ज्या दोघी मैत्रिणी आहात, हां, दीप्ती बहिणी आणि तुम्ही, मराठी एवढं उत्तम कसं तुमचं? नाही काय आहे, पूर्वज जे आहेत म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळात आमचे पूर्वज म्हणजे इथे व्यवसायानिमित्त त्यांना म्हणजे काही म्हणतात बोलावून घेतलं, काही म्हणतात आले म्हणजे असं. तर मग इथे स्थायिक झाल्यामुळे मग सगळे रिवाज वगैरे इथले शिकले ते.